तर शरद पवार साहेब या मतदारसंघामधनं खासदार झाले. सर्वांना आम्हाला शब्द दिला होता की पाण्याचे प्रश्न सोडवू. माझ्याबरोबर आमच्या जनतेलाही प्रश्न दिला होता, सर्व आमदार मंडळींना दिला होता. पण निवडून आल्यानंतर त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. ते सातत्याने सांगत गेल्यामुळं वरील लोकांचा सुद्धा महत्व पडलं की स्वतःसाठी काही न मागताय मतदारसंघासाठी मागतायत. यामुळं प्रत्येक तालुक्यातल्या पाण्याच्या योजना घ्यायला आम्ही मंजुरी करायला आम्ही यशस्वी झालो. या माढा मतदारसंघामध्ये माळशिरस, मान तालुका, खटाव तालुका आणि फलटण तालुका या 3 ठिकाणी तरी आम्ही उद्योगाचे प्रश्न सोडवले यशस्वी. तुम्ही मगापासून पाण्याच्या बऱ्याच योजना सांगितल्या, कृष्णा फ्लड डायव्हर्शन किंवा उपसा सिंचन योजना. तर ही जी तुम्हाला पाणीदार खासदार म्हणून पण ओळखतात या भागात, तर ही जी ओळख आहे ती नेमकी कशी तयार झाली? म्हणजे या 5 वर्षातच मुळात काय की आम्ही असो किंवा आमदार गोरे साहेब असतील, शहाजी बापू पाटील असतील किंवा तत्कालीन तमगाव जानकर होते किंवा प्रशांत परिचारक होते, संजय मामा होते, मी काही मंडळी हे आम्ही या संपूर्ण लोकांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याच्या मध्ये पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलो होतो. आणि आपापल्या मतदारसंघामध्ये काय केलं पाहिजे हे सर्व आमदार लोकांच्या पूर्णपणे लक्षात होतं. आणि एकत्र येऊन ताकद दाखवायची आणि लोकसभा लढवायची. आणि कुठंतरी ज्या लोकांनी आपली फसवणूक केली आहे, उदाहरणार्थ शरद पवार साहेब या मतदारसंघामधनं खासदार झाले. सर्वांना आम्हाला शब्द दिला होता की पाण्याचे प्रश्न सोडवू. माझ्याबरोबर आमच्या जनतेलाही प्रश्न दिला होता, सर्व आमदार मंडळींना दिला होता. पण निवडून आल्यानंतर त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. त्याचा राग कुठंतरी सर्वसामान्य लोकांच्या मनात होता, याचबरोबर सर्व आमदार मंडळांच्या मनात होता. आणि म्हणूनच माझ्याकडे उमेदवार म्हणून मला प्रोजेक्ट केलं गेलं आणि मला उमेदवारी करण्यासाठी लोकांनी आग्रह केला. तर 5 वर्षात तुम्ही असं तुम्ही म्हणता की 5 वर्षात सगळ्या मंजुरी आणल्या, केंद्र शासनाच्या असेल, राज्य शासनाचे असेल, तर हे कसं शक्य केलं? म्हणजे कसं तुम्ही घडवून आणले? ते मुळातच या योजना ज्या होत्या या सगळ्या पूर्वी कधीतरी कागदावर आले होते आणि त्याच्या टिप्पणी तयार होती. फक्त त्याच्या त्याला एक्सपेडाइट करायचं. कुठे योजना अडकल्यात त्या अडकलेली कामं त्यांची मार्गस्थ करायचं. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कधी पंतप्रधान मोदी यांच्याशी भेटी घ्यायच्या आणि आमच्या मातीची भूमिका मांडायची, लोकांची भूमिका मांडायची. आमची कामं कुठं अडकली तर काय आम्हाला हवंय, आम्ही लोकसभेला काय आश्वासन दिले ते सातत्याने सांगत गेल्यामुळं वरील लोकांचा सुद्धा महत्व पडलं की स्वतःसाठी काही न मागताय मतदारसंघासाठी मागतायत. यामुळं प्रत्येक तालुक्यातल्या पाण्याच्या योजना घ्यायला आम्ही मंजुरी करायला आम्ही यशस्वी झालो. पाण्याचा प्रश्न होता, तसंच आता शेतकऱ्यांचा पण प्रश्न आहे. पण कांद्याचा प्रश्न बघताय, ऊसपट्टा पण आहे या भागात. इथेनॉलचा प्रश्न, आता इथेनॉलची निर्यात बंदी मागे घेतली असली तरी ही जी शेतकऱ्यांची नाराजी आहे ती कशी टॅकल करताय तुम्ही ह्या निवडणुकीच्या दरम्यान? मुळात शेतकऱ्यांची नाराजी असण्याचे काहीच कारण नाही. आज ऊसाला उच्चांकी दर मोदींच्या काळामध्ये होते. मोठ्या प्रमाणावर फेडरेशनच्या मार्फत धान्य खरेदी केली जाते, कापसाला हमी भाव दिला जातो. आणि आज कधी नव्हे तो ऊसाला FRP ऊसाची फिक्स झाली बघ, लोकांना वेळेत पेमेंट मिळत आहे. एखाद्या पिकाच्या बाबतीमध्ये राज्यात आणि देशामध्ये चढावड निर्माण झाली किंवा कमी जास्त झालं तर एखाद्या पिकामध्ये होऊ शकतं. सर्व पिकांच्या बाबतीमध्ये करण्याचा आपण यथोकाश प्रयत्न करत असतो, पण एखाद्या कमी जास्त होत असतो. पण हे भरीव पिकं जे आहेत, ऊस आहे, लॉंग टर्म कापूस आहे, या पिकांच्या बाबतीतल्या लोकांच्या खूप पाठिंबा ऊस शेतकऱ्यांचा मोदीजींना आहे. साहेब, शेतकऱ्यांच्या जशा व्यथा आहेत तशाच इथल्या तरुणांच्या, युवकांच्या रोजगारासंबंधीचे पण प्रश्न आहेत. इथल्या तरुणांना पुण्या मुंबईला शिफ्ट व्हावं लागतं रोजगारासाठी. इथल्या MIDCचा जो मुद्दा आहे, मागच्या 2009च्या निवडणुकीपासून इथल्या MIDCचा मुद्दा सतत पुढच्या निवडणुकीत कॅरी फॉरवर्ड होतोय. तर हे MIDCचं काय गणित सुटतं? मला आपल्याला सांगायचं आहे की MIDC हा राज्याचा प्रकल्प. खटावमानच्या बॉर्डरमध्ये आपण माळशिरस तालुक्याच्या बॉर्डरमध्ये आमदार गोरे साहेबांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले. तिथं आपण नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर त्या ठिकाणी मंजूर केलं. जवळपास 3000 एकरामध्ये ही MIDC सुरुवातीला त्या ठिकाणी प्रस्ताव आहे. ते पुढे जाऊन 32,000 एकर पर्यंत MIDC, 10,000 एकरची MIDC होती.
MIDC पेक्षा इंडस्ट्रियल कॉरिडॉर होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रकल्प त्या ठिकाणी येणार आहे. त्याला मंजुरी मिळाली. हा सर्वात मोठं यश आहे. आणि फलटण तालुक्यामध्ये नायकोवाडी म्हणून जागा आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची आम्ही MIDC मंजूर केलेली आहे. त्याच्या जागेचं हस्तांतर सुद्धा गेले 3 महिन्यापूर्वी झालेलं आहे. तेव्हा या माढा मतदारसंघामध्ये माळशिरस, मान तालुका, खटाव तालुका आणि फलटण तालुका या 3 ठिकाणी तरी आम्ही उद्योगाचे प्रश्न सोडवलेले यश आहे. मानचा प्रश्न बराच गाजला मागच्या 2-3 वर्षापासून गाजतोय. मान MIDC सुटले घरी. मान MIDCचा प्रश्न सुटलेला आहे. आता त्याला लवकरच त्याची गतिशक्ती म्हणून त्याला मंजुरी मिळेल. राज्य सरकारचे शिफारसून केंद्र सरकारच्या कॅबिनेटने त्याला कॅबिनेट मिनिस्टरने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच देशाच्या कॅबिनेटमध्ये जाऊन त्याला मंजुरी मिळेल. साहेब, आता MIDCचं जर MIDC होत असतील इकडं तर दळणवळण पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे शहराच्या ठिकाणी इथला तयार होणारा उत्पन्न माल हे शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळण तेवढंच महत्वाचं आहे. रस्ते, तुम्ही रस्त्यावर बऱ्याच जोर देताय मगापासून, पण रस्त्या व्यतिरिक्त तुम्ही दळणवळणासाठी आणखी काय लक्ष घातलंय मतदारसंघात? सगळ्यात प्रमुख घटक जो सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी असतो तो रस्ते असतो. मान तालुक्यामध्ये आज फलटण ते शिंगणापूर शनिवारी हा रस्ता मंजूर झाला. फलटण मान दहिवडी, फलटण दहिवडी, त्याचबरोबर विटा हा नवीन महामार्ग फलटण बारामती हा मार्ग मंजूर होऊन चालू झालेला आहे. फलटण आदरकी मार्ग मंजूर होऊन चालू झालेला आहे. पंढरपूर फलटण हा पालखी महामार्ग मंजूर होऊन जवळपास 70% पूर्ण झालेला आहे. तुकाराम महाराज पालखी मार्ग आज बऱ्यापैकी 60-70% पूर्ण झालेला आहे. फलटण महूद सांगोला रस्ता सुद्धा आता काम चालू झालेलं आहे. सांगली रस्ता, सांगोला पंढरपूर रस्ता, तर सांगोला मंगळ रस्ता, हे रस्ते पूर्ण झालेले आहेत. या ठिकाणी टेंभुर्णी जातेगाव करमाळा रस्ता याची मंजुरी मिळाली आहे. याचबरोबर छोटे मोठे रस्ते जे आहेत 200, 300, 500 कोटीचे या तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये 100-200 कोटी छोटे मोठे दळणवळणाचे रस्ते झाले. महत्वाकांक्षी रेल्वेचे प्रकल्प मार्गी लागले. फलटण बारामती रेल्वे दळणवळणातली फलटण बारामती रेल्वे झाली, तर दक्षिणेतल्या गाड्या सगळ्या फलटण मार्गे चालू आहेत. त्याच्यात भूमिपूजन पंतप्रधानांनी झाले. फलटण पुणे रेल्वे चालू झाली आणि याचबरोबर फलटण पंढरपूर रेल्वेची मंजुरी मिळाली. राज्य सरकारने आपला त्याचा वाटा दिलाय. याचबरोबर देशातला महत्वाकांक्षी असा बुलेट ट्रेनचा प्रकल्प, कुणी इंटरनेटला जाऊन टाकायचं की मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन, तर त्याच्यामध्ये आपल्या माढा मतदारसंघातून ते ट्रेन वळवण्याकडे आम्ही यशस्वी झालो. व भविष्यामध्ये बुलेट ट्रेन या भागामधून जावी. बुलेट ट्रेन यात गेले तर दळणवळण अधिक सुखकर अधिक होईल. जवळपास 1 तासाच्या पेक्षा कमी वेळामध्ये आपण मुंबईमध्ये 1 तासाच्या कमी वेळामध्ये आपण हैदराबादला पोहोचू शकतो. एवढा मोठा दळणवळण साधन सोडवण्यामध्ये यशस्वी झालं.